राजाधिराज योगीराज ब्रह्मांड नायक भक्तस्थल परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। नमस्कार दोस्तों, आज हम पढ़ने जा रहे हैं अध्याय 24वां। फ्रेंड्स, ये ग्रंथ मराठी में है, बट आप कोई भाषा वाले हो, आप सुनोगे तो आपको बहुत ही अच्छा फल मिलेगा, बहुत ही अच्छा पुण्य मिलेगा। पढ़ने वाले को भी फल मिलता है अच्छा, और सुनने वाले को भी बहुत ही अच्छा फल मिलता है। तो आप सबका स्वागत है। ओम साई राम। मैंने बाकी के अध्याय लाइव पढ़े थे, और अभी 5-6 अध्याय तो ऐसे ही पढ़े थे बिना लाइव। अब ये 24वां अध्याय चालू है मेरा। तो शुरू करते हैं। मराठी, ये ग्रंथ मराठी में है, श्री साई सच्चरित्र। नमस्कार। राजाधिराज योगीराज ब्रह्मांड नायक भक्तस्थल परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अत श्री साई सच्चरित्र अध्याय 24वां। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुवे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्र नमः, सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायी दिले वचन साई कथा गुरु करुणा घन तटमस्कृत देती शिकवण कैसी ती कथन करीतो मी। कथन करीतो हा अहंकार असावे गुरुपदी निरअहंकार तेनेची कथेसी पाधर फुटतो सादर सेवावा नित्य निर्मल निष्कल्मष साधु सज्जन महापुरुष सच्च निरभ्र जैसे आकाश शुद्ध निर्दोष तैसे ते महाराज साईचे भजन स्वार्थ आणि परमार्थ साधन स्वरूप सस्वरूपी अनुसंधान समाधान अंतरी जय म्हणी स्वहित साधने कथेशी आधार धरावा देणे सहज परमानंद भोगणे सार्थक साधने जीवाचे श्रवणे लाभेल निज विश्रांती निरसेल भोभयाची भ्रांती होईल परमानंद प्राप्ती सोत्या सद्गती रोकडी अंतर साक्ष साई समर्थ पूर्ण जाणे भक्तभावार्थ संपादनी निज कर्तव्यार्थ व्यसन निर्मुक्त वचन निर्मुक्त होईल बुद्धिप्रेरक साई समर्थ तेच वदविती निज वचनार्थ कथीन यथामती तद्भावार्थ स्वार्थ परमार्थ साधक नवे अंधना रातांदळे डोळे असून जन आंधळे केवळ या देहाबुद्धीची या बळे निजहित न कळे त्या ते देह तरी हा आहे असा नाही क्षणाचाही भरवसा पसरितो मी पदर पसा क्षणिक रस चाखाया थटा विनोदी सकळा प्रीती बाबांची तो अलौकिक रीती थट्टेतुनी सारशी तसविती हितकारक ती सकळांना अजून थट्टेच्या नादीनं भरती परी बाबांच्या थट्टेशी लांचावती कधी की आपले वाटासी येती वाटाची पाहती आवडीने थट्टा कोणास बहुधा आवडे परी ही थट्टा परम आवडे वरी अभिनयाची जोडे कार्याची रोकडे ते साधे सहज अभिनय अप्रयास सस्मित वदन नयन विलास ही जव थट्टेस भरे रसतेची सुरस्ता अवर्ण्य आता कथितो एक अनुभव शिर्डीस भरतो मोठा बाजार पाल देऊनी उघड्यावर उधीम व्यापार चालतो तेथेच मग रस्त्यावर भाजीपाल्याचे पडती ढिगार तेली तांबोळी यांचे सांबार चवाटार बैसती अशा त्या एका रविवारी बाबाचेही 2 प्रहरी करिता पादसंहान करी नवलपरी वर्तली तो 2 प्रहरचा दरबार नित्याची भरे शिकार त्यात बाजार आणि रविवार लोक अनिवार्य लोटले उजू बाबांचे मध्यवरावजी वामभागी वामनराव दक्षिणभागी श्रीमंत बुट्टी ते जागी सेवेलागी बसलेली दिसतात असे म्हणून कोटांची असतनी बोटाने स्पर्शता माधवरावांनी कोटाच्या वळ्यामधून दाणे वरून आढळले ते काय म्हणून पाहता डावे कोपर लांब करिता फुटान खाली गडगडता मंडळी टिपतात लेखिली
टिपून टिपून गोळा केले. 5-25 फुटाने भरले. तेथेच थट्टेचं कारण उद्भवले. ऐसे घडले कैसेनी तर्कावरी चालेल तर्क, जो विचारात झाला गर्क. फुटाण्याची कोट्याशी संपर्क, विस्मय समस्त जागा. खाकी कोटाच्या वळ्या त्या किती, त्यात हे दाणे कैसे समावती. आलेच कुठून कैसे स्थिती, न कळे निश्चिती. कवने हे करीत असता पादसंवाहन, लावणी नामी अनुसंधान. मध्येच हे फुटाण्याचे आख्यान कैसे उत्पन्न झाले. इतुका काळ सेवेत जाता, कधीच हा ना काळ पडले ते. हे तत्वता हा वेळ राहिले, हीच अचरता. सकळांच्या चित्ता वाटली. कोठुरी फुटाणे येथे आले, वळ्यावरी कैसे सिरावले. जे ते आश्चर्य करून राहिले. मग बाबा बदले ते परिसा. शिक्षणाचा विलक्षण पद्धती, अनेकांच्या अनेक वस्ती. बाबा जैसी गती ते शिक्षण ते जैसी देती, त्या तैसे पद्धती. विचित्र महाराजांची सरणी स्मरणीय, बहु मजेची. अन्यत्र तैसी देखील ऐकल्याची नाही प्रचिती. मदप्रती मनती याला वाईट खोडी, एकटे खाण्याची गोडी. आज बाजारांची साधुनी घडी, फुटाणे रगडीत हा आला. एकटे खाणे बरे नव्हे, ठावी मला याची सवय. हेच फुटाणे याचे पुरावे, उगा नवलावे कशास. मग मी म्हणे, कोण न देता ठावे न खाणे माझ्या चित्ता. तेथे या खोडीची कैसी वार्ता, अंगी चिकटता चिकटे ना. बाबा मी आज हा वेळभर पाहिला नाही शिर्डीचा बाजार. गेलो तरी फुटाणे घेणार, मग खाणार ते पुढेच. असेलही त्यासही असो गोडी. माझी तो नाही ऐसी खोडी, दुजा न देता आधी थोडी. वस्तूच मी तोंडी घालीना, मग बाबांची पहा व्यक्ती. कैसी उडविती निजपरी भक्ती, एकोणी ही माझी सष्टोक्ती. काय वदती लक्ष द्या, सन्निध्य असेल त्यास देशी. नसल्यास तू तरी काय करीसी, मी तरी काय करावे त्यासी. आठवतोसी काय मज, मी नाही का तुझ्या जवळ देतोस काय मजला कवळ. ऐसे फुटाण्याचे हे मिश केवळ तत्व निश्चळ ठसविले. देवता प्राण अग्नी वचन, देवांती अतिवर्जन करुणी करीती. जे पिंडपोषण महद्दूषण, त्या अन्ना वाटेल ते लहान तत्व. व्यवहारी लाविता अति महत्त्व, जसा साधन तो उपलक्ष तत्व. पंच विषयत्व त्या पोटी, विषय ज्यासी हव्यास. परमार्थ न घरी त्यासी आस, त्यावरी जो घालील कास. त्याचा दास परमार्थ. यदा पंचावतिष्ठते या मंत्रे, जे श्रुती वदते तेच. बाबा थट्टेच्या निमित्ते दृढ करीते झाले. स्पष्ट शब्दस्वरूप गंध, या चतुष्टाचाही हाच संबंध. किती बोधप्रद हा प्रबंध. कथानुबंध बाबांचा. अनुमनुबध्यादी इंद्रियगण, करू वदरिता विषसेवन. करावे आधी माझे स्मरण, ते मज समर्पण. अंशाशे इंद्रिये विषय होईन राहती. हे तो न घडे कल्पांती, ते विषयी जरी गुरुपदी अर्पिती. सहजी आसक्ती राहील, काम तरी मद्विषयीच्या कामावे. कोप आला मजवरीच कोपावे. अभिमान दुराग्रह समर्पावे. भक्ती वहावे मत्पदी. काम क्रोध अभिमान वृत्ती जव वृत्ती कडकडून मी. लक्षुनी मदवरी निक्षून सोडाव्या. क्रमे येणे परी वृत्ती निकृंतीन करील हरी. मग या विखारत्रयाच्या लहरी, तो परी हरील गोविंद. की बहुना हे विकार जात, मत्स्वरूपीचा लय पावत. किंवा मद्रूपची ते स्वये होत. विश्रामत मतपदी ऐसे होता अभ्यासन. वृत्ती स्वयीचा होती क्षीण, कालांतरे समूल निर्मूलन. वृत्ती शून्य मन होईल, गुरु असे निरंतर सन्निधी. ऐसे वाढता दृढ बुद्धी, त्यास या देशी ऐसे निधी. विषण बाधी कदाही
जेथ हा सद्भाव ठसला तेथेच भावंद उकलला. विषयी गुरु प्रकटला. विषयाची नटला गुरु रूपे. यत्किंचित विषय सेवनी बाबा आहेत सन्निधानी. सेव्यात विचार मने सुकृत दर्शनी उठेल. असव्य विषय सहजी तुटे. व्यसनी भक्तांचे व्यसन सुटे. असे व्यार्थी मनही विटे. वळविता नेहटे ते हे वळण. विषय नियमनी होई सादर. वेद त्या नियमाचा अकर. विषय सेवी मग नियमानुसार. स्वेच्छाचार वर्तेना. ऐसी सवयी लागता मना. क्षीण होती विषय कल्पना. आवडी उपजे गुरुभजना. ओम साईराम. नमस्कार दोस्तों.